येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरेवंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकलक्ष्यं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिने लोक उद्धरती, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील आणि 10व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि दर एकाशीला होणारं जे प्रवचन आहे त्या प्रवचनामध्ये सेवा आहे। तर हरिपाठ ग्रंथ म्हणजे नामाचं महात्म्य ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक अभंगामध्ये थोडका होईना पण करतात। त्याचं नामच आहे हरिपाठ, त्याचंच नाव आहे नामपाठ। हरिपाठालाच नाथांनी एका वेगळे अभंग केले प्रकरण, त्याच्यामध्ये नामपाठ असे प्रकरण की ते नामपाठच सांगितलं त्यांनी। नामपाठ म्हणजे हरिपाठ, हरिपाठ म्हणजे नामपाठ असा त्याचा अर्थ। ज्ञानेश्वर महाराज नामाचं महात्म्य सांगत असताना या अभंगामध्ये त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, तर चित्त नाही नामी तळके व्यर्थ। कितीही तीर्थयात्रा केली, तीर्थयात्रेला फल आहे, पण नामाला चित्त असेल तर, नामावर चित्त नसेल तर तीर्थयात्रेलाही काही फल नाही, व्यर्थ आहे, भ्रमी। त्रिवेणी संगमी तर नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। किती तीर्थयात्रा गेले आणि चित्त नामा नसेल तर ते व्यर्थ करावे। तीर्थाटन मनी भरले अवगुण, वा, तीर्थाटनाला काय जाऊन उपयोग आहे, म्हणून फायदा नाही। नामावर महात्म्य असलं तेव्हा नामावर श्रद्धा असली पाहिजे, नामावर चित्त असलं पाहिजे, इतकं नाम महत्व। म्हणून तर ते म्हणतात नामाशी विन्मुख तर तो नर पापी, नामाला विन्मुख आहे तर तो नर पापी आहे। हरिविन धावया न पवे कोणी, तुम्ही जर नाही त्याचं नाम घेतलं तर नामे हरी, नाम नाही हरीचं घेतलं तर नामे हरी, तर तुम्हाला धावून येणार नाही आणि तुम्हाला सोडविणार नाही। हो, यमाच्या संकटातून, मृत्यूच्या संकटातून तुम्हाला सोडविणार नाही। हरिविन धावया न पवे कोणी, असं कोणी सांगितलं तर प्रमाण दिलं ज्ञानवाळ्यांनी। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, 11 पुराण प्रसिद्ध आहेत आणि पुराण म्हणलं की प्रसिद्ध आहेत व्यासऋषी। पुराण प्रसिद्ध म्हणजे 11 पुराण प्रसिद्ध आहे, डंका वाजवायले ते प्रसिद्धीच्या पुराणांचे, आणि त्या पुराणाचा करता म्हणून गाजलेला प्रसिद्ध आपल्या भारत देशामध्ये व्यासऋषी होऊन गेले। म्हणून व्यासऋषीचं एखादंही कुठे काही मूर्ती स्थापित नाही, ही खेदाची बाब आहे। काही न करणाऱ्यांचे पुतळे उभारल्या जातात, काहीच केलं नाही ज्यांनी, सगळा विदूष करून टाकला।
असे काही नेते पुढारी झाले आपल्या देशामध्ये मागून ह्या 40 वर्षात. लक्षात आलं की नाही? भारत स्वातंत्र्य मला वाटते भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले. तेव्हापासून हे जे पुढचे नेते आहेत ना ते बरेच काही असे खराब आहेत की त्यांनी देशाचं वाटोळं करून टाकलं. आणि असे देशाचं वाटोळं करून टाकणारे नेते जरी असले पुढारी जरी असले तर त्यांचे पुतळे उभारल्या जातात आपल्या युनियनमध्ये. पण व्यासासारख्याचा एक पुतळा सुद्धा नाही. आणि व्यासाचा तर मोठा उपकार आहे. हो, म्हणून व्यासाचा ज्ञानेश्वर महाराज उपकार म्हणतात किंवा काय नाही नाही व्यासाचा थोडू म्हणून काय झाला जगाशी उपकार. व्यासाचा उपकार जगावर झालाय असे ज्ञानोबाने सुद्धा त्याने शोधित म्हणणे व्यासाचा उपकार आहे. कोण एवढं काव्य करणारा जन्मणार आहे? रातना दिवस बिचाऱ्यानं आणि काही न करता अविश्रांततेनं आणि हातात आणि लेखन घेऊन लिखाण केलं आणि पुराण लिहून ठेवले. गणपतीनं लिहिले पण सांगणारा तर व्यास आहे ना. हे पुराण सांगितले कोणी? व्यासांनी. म्हणजे एवढा व्यासाचा उपकार जगावर झालाय असे व्यास महर्षी आहे. त्यांचा युनियनमध्ये एखादा पुतळा उभा असावा पण नाही. ही दुःखाची खेदाची बाब आहे. आणि ते प्रसिद्ध आहे. व्यास ऋषी मोठी प्रसिद्ध आहे. गाजलेले सगळ्या संतांनी त्यांचं नाव घेतं. तुळशीदास महाराज नाव घेतात, तुकाराम महाराज नाव घेतात, ज्ञानोबराय नाव घेतात. नवे नवे सगळे संत आज काय जेवढे झाले तेवढे व्यासाचं नाव घेतात बिचाऱ्यांचे. ज्ञानोबराय तर ठिकठिकाणी ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणे द्वारकेचे राणे पांडव. म्हणजे व्यासाचा प्रमाण व्यासाचं कुठेही कोणते संत देतात. असे पुराण प्रसिद्ध असलेले वाल्मिक बरं काय ते नामाचं महात्म्य सांगतात. माऊली म्हणाले पुराण प्रसिद्ध तर बोलिले वाल्मिक. म्हणजे वाल्मिक रामायण करते आणि 18 पुराण करते. व्यास यांनी सुद्धा नामाचं महात्म्य खूप गायलेले असं ज्ञानोबरायांचं म्हणणे. आता इथपर्यंत आपण आलो आणि हे चरण आपलं राहिले. बरं का? कोणतं? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. तर नामे तिन्ही लोक उद्धरते. नामानं त्रिभुवनाचा उद्धार होते, त्रिलोक्याचा उद्धार होते. असं नाम महत्वाचे जगामध्ये नाम साधना श्रेष्ठ सांगितली ज्ञानोबरायांनी. त्याच्या पुढे लगेच सांगतात नामे तिन्ही लोक उद्धरती आणि परंपरा त्याचे कुळ शुद्ध. अभंगाचा उपसार. उपक्रमामध्ये चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. प्रत्येक अभंगाला उपक्रम उपसंहार बरोबर असतो. हा इतकंच नाही मागलच्या अभंगाचा आणि पुढच्या अभंगाचा काही संबंध असतो. प्रत्येक अभंगात संबंध असतो मागच्या अभंगाचा पुढच्या अभंगात. आता उपक्रमामध्ये चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आणि उपसंहारामध्ये परंपरा त्याचे कुळ शुद्ध. नामजपा हरीचे तर परंपरा त्याचे कुळ शुद्ध. म्हणजे परंपरेने त्याचं कुळ शुद्ध होते. नामधारकाचं नाम जप करणाऱ्यांचं. असं ज्ञानोबरायांना म्हणायचे, माऊलीला म्हणायचे. हे लक्षात ठेवा. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. हे चरण आपलं राहिलेले किंवा चालू आहे असं गृहीत झालं. बोललेले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. गत 81 पर्यंत झाला ते अभंग. कालच्या 81 पर्यंत माग. पण या 81ला याच्यावरच बोलणं गरजेचं आहे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. माऊली म्हणतात तुम्ही हरीचं नाम जपा. जपा घ्या. आता जप करण्यामध्ये काही तांत्रिक मांत्रिक काही पद्धती आहेत आणि बरेचसे लोक तोडून मोडून जप करतात. अशी काही माळा हातात धरतात आणि माळा हातात धरून भगवंताचं नामस्मरण करत 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 मग फिरवितात. हे जपच होतो. त्याच्याबद्दल हे तर जाणून बुजून जप आहे. तोडून मोडूनही जप आहे. पण ती शिकावं लागतं की माळ कशी धरावी, पुन्हा माळ कशी फिरवावी, कोण्या बोटावर धरावी, त्याचे काही नियम आहेत. बरं कुठे माळ धरता येत नाही. डाव्या हातात तर नाहीच नाही पण उजव्या हातात धरलं तरी अनामिकेवर धरावी लागते. अनामिका नावाचं बोट म्हणजे हे म्हणतात. त्याचं नाव आहे तर्जनी. नाही ही तर्जनी कोणती? हे अंगुष्ठा. तिथे अंगुष्ठा फिरून मार, ही तर्जनी फिरून मार, मध्यमा फिरून मार, अनामिका फिरून मार आणि कनिष्ठिका फिरून. ही कनिष्ठिका कळंगोळीला आपण मराठी भाषेत कळंगोळी म्हणतो. त्या बोटाचं नाव संस्कृतमध्ये कनिष्ठिका आणि या बोटाचं नाव आहे अनामिका. या बोटाचं नाव आहे मध्यमा. बरोबर आहे. याचं नाव आहे तर्जनी आणि याचं नाव आहे अंगुष्ठ. कळलं?
असे 5 बोटाचे 5 नाग आहेत. त्यापैकी अनामिकेवर माळ करायची. अनेमका नावाचे जे बोट आहे त्याच्यावर ती माळ तुळशीची झाली आणि ती धरीत असताना मणी ओढायची. परत मेरू मणी ओलांडू द्यायचा नाही. बघा, मेरू मणी ओलांडायचा नाही बरं का. पण ते जप करणारे कसा करतात ते मला माहित नाही. पण जप आणि जप करतात म्हणजे आणि जपा नाम जपा हे तोडून मोडून मोजून म्हणतात. ते काय आहे? मोजून आहे. त्याही वेगळा जप एक अजपा जप. कोणता जप? ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ पुरतोय वर्णन आहे ते अजपा जपने उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा उलट प्राणाचा. बरं, प्राणवायू आपल्या प्रत्येकाच्या हृदयातून बाहेर जातो पुन्हा आत येत. श्वासोश्वास म्हणतो ना, बीपी म्हणते. श्वासोश्वास बाहेर जातो आत येतो, बाहेर जातो आत येतो. कळलं? मग उलट प्राणाचा इथं माऊली जे म्हणलेत ना त्याच्यात विचार करू आपण. मी पण इथं थोडक्यात विचार तर ते आपण ज्या वेळेला असं श्वासोश्वास घेतो त्यावेळेला आपोआप जप चालू आहे. पुढे गेला सो, पुढे गेला जप तर काय होतंय? सो. आणि मधात आला की अह. लक्षात आलं? सो आणि सो अह. सोहम काय? सोहम म्हणजे सो अहम, तो मी आहे. जप नेहमी चालू आहे आणि हे तेच करते ते परब्रह्म. त्याचं नाव चैतन्य. त्याचं नाव काय? चैतन्य आहे ते आणि ते व्यापक आहे. आणि व्यापक असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेले आहे. कुठेही जिथं जातात तिथं ही बॉडी तयार झाली त्याला म्हणायचं अर्थिंग. ही बॉडी म्हणजे काय? आपली अर्थिंग आहे, अर्थिंग. आणि ते फ्यूज. त्या दोन्हीची सांगड असली तरच हे चालतंय. लक्षात आलं? दोन्हीची सांगड नसेल तर चालत नाही. क्वचित ठिकाणी फ्यूज जरी असलं आणि अर्थिंग जर खराब झाली असली भरपूर लागत नाही, लागते. हल्ट होतंय की नाही बघा तुम्ही. अर्थिंग फ्यूज बरोबर असले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अर्थिंग असतात तर फ्यूज नसतं. एखाद्या हार्ट अटॅक आला आणि झटक्यानं ते फ्यूज तुटलं. काय गेलं? फ्यूज गेलं. हार्ट अटॅकचा झटका आला येतं ना. हार्ट अटॅकचा झटका आला काहीच होत नाही. ते काही नाडी एखादी असते त्यावेळेस ते जास्त ते ब्लड प्रेशर काही करायचा आणि त्या रक्ताचा दाब होतो. ते रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर. आणि मग ते झाल्यावर मग ती नाडी एखादी खटकून जाते की त्यावेळेस ते माणसाचा प्राण गेला म्हणजे ते फ्यूज. मग फ्यूज गेलं मग फक्त एखादी नाडी खराब झाली. बरं काय आता डॉक्टरचा फ्यूज गेल्यावर अन्न होत नाही. गेलेलं फ्यूज नाही त्याच्या आणि त्याच्या बापाच्या स्वाधीन गेलं. त्याच्या अगोदर जर तुम्ही दवाखान्यात गेले तिला जर ते ब्लॉक काय असेल तर नीटका केला म्हणजे आर्थिंग साफसफाई केली. मग आर्थिंग जर बरोबर झाली की फ्यूज टिकते आणि आर्थिंग जर खराब झाली तर फ्यूज टिकत नाही, फ्यूज जाते. याचा अर्थ महत्व खरं फ्युजरच आहे. आर्थिंगला काय महत्व आहे सांगा बरं? फक्त एक नाडी खराब झाली अटॅक आला आणि मेलं. पुन्हा आणता येते का त्या डॉक्टरला? ते चैतन्य आणता येते का? देहीचा अग्नी गेला. हा देहू नव्हे चिकुलवाला. हो काय उपयोग आहे मग? असं होऊन जातं. म्हणून चैतन्य जे आहे व्यापक ते चैतन्य आपल्या शरीरात बरं काय आणि श्वासोश्वासाधिक सगळी क्रिया घडवीत करतं. आणि ती घडवीत असताना श्वासोश्वास वर जातो त्यावेळेला सो आणि आत येतो त्यावेळेला आम असा येतो. उलट प्राणाचा त्याच्यामुळे म्हणले उलट प्राणाचा. स्वयचा प्राणाचा नाही. प्राण स्वयचा म्हणजे बाहेर जाणारा स्वयचा झाला. बाहेर जातो त्यावेळेला सो म्हणते आणि आत खेचताना हा म्हणते. तुम्ही बघा पोट फुगून तुमचं जगा हे जप चाललेलं आहे. हे जप चाललंय म्हणजे अजपाजपणे हे अजपाजप आहे आणि चालू आहे. पण तिथं मनाचा निर्धार असला पाहिजे. हे महत्वाचं आहे ना. तुमचा जप चालू आहे, जप करणारा करायला आहे. मग आता तुम्ही नुसतं मोजायचंच काम आहे तिथं. आम्हाला ते 21,600 गणित बी त्याचं. तुम्ही मोजलं नाही मोजलं तरी गणित काय गणित ठरलेले 21,600
हा किती 21,600. 24 तासात हं. किती 24 तासात. मग त्यावेळेला ते ठोके बरोबर आहे. हा. याच्यातले कमी झाले नाही. मग काय म्हणायचं बीपी वाढ. लो झालं. आणि याच्यातले जास्त वाढले ठोके मग हाय झाला नाही वर गेला. मग वर जाणंही खराब आहे खाली येणंही खराब आहे. मला वाटते वरच्यापेक्षा खालचं जास्त खराब आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. वर गेलेला खाली आणता येतं म्हणून लवकर त्याला म्हणतेच बाबा, पण खाली गेलेला वर येत नाही म्हणलो असं काही त्यांचं म्हणणं. डॉक्टर एक मला म्हणला होता वंगी डॉक्टर ना आपला वंगी डॉक्टरचं म्हणणं आहे ढाकण्याच्या घरी बसलो होतो बोलत मी म्हणलं ते ठोके कमी होतात हृदयाचे ठोके कमी होते म्हणजे आमचा जप कमी होते. जप कमी जास्त झाला की ते सगळं बिघडून अजप त्याचं नाव आहे आणि ते कमी होते. वर गेला सो मला त्याला अहम आणि हे जर 21,624 तासात बरोबर राहिले तर तुम्ही म्हणता बीपी बरोबर आणि याच्यात कमी जास्त झाला की बीपी बरोबर नाही असं तुम्ही म्हणता मग त्याला गोळी देता. अशी काही चर्चा झाली होती ढाकणे मामाच्या घरी बरोबर आहे माडी ते वंगे साहेब मी बसलो होतो तिथं अशी चर्चा झाली होती. महाराज अजप महत्वाचा आहे आणि त्याचं नाव आहे सोहम म्हणजे तो मी आहे. तो जसं तत्त्वमसी सद्गुरु ते सांगतात ना शिष्याला उपदेश करत असताना गुरु काय सांगतात तत्त्वमसी तत् त्वम असे तत् नाम ब्रह्म त्वम नाम जीव आणि अशी पदांना दोघांची एकता केली म्हणजे ते तू आहेस ते तू आहेस आणि ते तू आहेस बरं काय. आणि इथे या जपात तो मी आहे लक्षात आलं का. सो म्हणजे तो अहम म्हणजे मी म्हणजे तो मी आहे असा हा जप. आणि हा जप त्याच्यावर फक्त मनाचा निर्धार असला पाहिजे आणि मनाचा निर्धार जर झाला तर जपच होते. ऑटोमॅटिक माळा घ्यायची गरज नाही तोडून मोडून नावही घ्यायची गरज नाही आपोआप जप व्हायला आहे. हे असे जपाचे प्रकार आहेत. आणि भगवंताचं नामावर त्या नाम जपावर आपलं जर ध्यान असेल तर हजारो जन्माचं पाप जाते. त्याचंच नाव आहे जप. हजारो जन्माचं पाप जाण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये त्याचं नाव काय जप. त्या जप म्हणता नाम जपा हरीचे ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. हरीचं नाम घ्या तुम्ही हो नाम जपा हरीचे नाम जपा. मग हरीचे नाम जपा तर जप शब्दाचा अर्थ तो होतो जकारो जन्मविच्छेद आणि त्याचा पुढे पकार आहे जे आणि प जे आणि प जप. तर जकारो जन्मविच्छेद जे अक्षर हे सांगताय की तुमच्या जन्माचा विच्छेद होऊन तुम्ही जन्माला आलेत ना सगळ्या जन्माची साखळी तुटून जाते जपामुळं म्हणून जीव. आणि काय मग जन्माला याचं काय कारण आहे तर पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ आणि संचिताचे फळ आपुला आल्या. मनुष्य जन्माला येऊ द्या का कुत्र्याच्या जन्माला जाऊ द्या ते फळच कशाचे येतं पापाचेच म्हणले बाबा. तुकाराम महाराज म्हणले पापाचंच फळ फक्त इतकंच आहे न्यून्य अधिकता. लक्षात आलं न्यून्य कमी पश्वादिक येवणीच्या ठिकाणी पाप जास्त आहे पुण्य पण जन्म आहे. मनुष्य जन्मामध्ये पाप पुण्य समान आहे पण पाप पुण्याची मिसळ आहेच. आणि देवादिकाच्या जन्मामध्ये पाप कमी आहे पुण्य जास्त आहे पण पापाची पुण्याची मिसळ आहेच. म्हणजे पाप पुण्याची मिसळ असल्याशिवाय पापात्मक पुण्यात्मक हे दोन्ही कर्म असल्याशिवाय जन्माला येणं घडत नाही. असं असं म्हणून तुकाराम महाराजांनी हे मान्य केलं जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. जन्माला काय यावं लागते तर पातकामुळे यावं लागते. सांगा ना जन्मामध्ये सुख काय. बरं मनुष्य जन्माला आपण आलो जर परमार्थ करणारे सोडले रंगनाथ गुरुजी सारखे दादा महाराज सारखे मोतीराम महाराज सारखे तर तुमच्या आमच्या जन्मात सुख काय. सुख जास्त आहे का दुःख जास्त आहे सांगा. तुकाराम महाराजच म्हणले ना तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमासी. झाला ना हो
गर्भवास शिकायला घाला म्हणजे हा मान्य आहे. सांगतो ना, भक्ती करण्यासाठी. कशासाठी? लेकर हा देण्यासाठी नाही. कशासाठी? झाला आम्हाला गर्भाला पण लावली देवा तो कामले गर्भवाची सुखे घालावे, पण कशासाठी? कशासाठी? तुझी भक्ती करण्यासाठी. आणि मग असे जन्म घेऊन जर भक्ती केली तर मग आणखी चांगलंच आहे की. का? अरे मिळविलेला आनंद उपभोगता येतो ना, मुक्त अवस्थेत मिळविलेला आनंद आहे, पण उपभोग नाही ना. आणि ते मुक्त अवस्थेतून मिळविलेला आनंद उपभोगायचा असेल तर ज्ञान उत्तर भक्ती. आणि ती भक्ती आम्ही करण्यासाठी आम्हाला जन्म द्या. बरं, जन्माचा भेव नाही आम्हाला. मुनी मुक्त झाले, भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. बघा बरं, मुनी लोक मुक्त झाले. कशामुळे मुक्त झाले? गर्भवासामुळे. नग 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 मुनी मुनी बरं, मुनी मुनी ऋषी नाही. मुनी मुनी वेगळा ऋषी वेगळा बरं काय. हा हा ते मुनी. तुम्ही कोणत्यात बसतात ते बघा. तुम्ही मुनी का ऋषी आहे ते बघा. मुनी शब्दाचा अर्थ तर 1 घंटावर सांगेल. मुनी म्हणजे काय, मुनी कोणाला म्हणतात एका शब्दात सांगून टाकतो. मनन करो ती मुनी. जो मनन करतो तो मुनी. बर काय, कशाचं मनन? देवाचं. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन आणि नंतर साक्षात्कार. सतत मनन करतो म्हणून तर नारद मुनी. नारद कोण आहे? मुनी आहे. मुनी. हो, तुम्ही आम्ही मुनी नाही. ढाकणे हो तुम्ही. आणि मग असे मुनी ते मुक्त झाले का? भेने गर्भवास. बघा बरं, ते भेले म्हणा गर्भवास. आणि मुनी मुक्त झाले, भेने गर्भवास. आम्हाला विष्णुदासाला मात्र सोपा आहे. आम्हाला विष्णुदासा सुलभ होतो. आम्हाला सोपा मिळेल. हो काय आम्हाला तिथे भेव भव स्वर्गा उपगरी. हे तर भेले जो साधक लोक तर साधक लोक तर भेले महाराज थर थर कापले. भव स्वर्गा उपगरी मुमुक्षु योग ज्ञाना वळंघले पुरती नयो या निघाले पैन झाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले हे ना तर शर्यतच केली. नगर नगर रे बाबा, जन्माला यायचंच नाही. जन्माची परंपरा खंडित करायची या. हो, भवस्वर्गा उपगले म्हणजे कंटाळले. बरोबर आहे. मुमुक्षु, मुमुक्षु पुढे नाव आहे साधक लोक. योग ज्ञाना वळंघले म्हणजे योग ज्ञानावर चढले. कशासाठी? पुरती नयो या निघाले पैंजाळे. शर्यत करून निघाले की पुन्हा आम्ही जन्माला येणार. पण आम्हा विष्णुदासा सुलभ होतो का? काय गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदय असताना मग तुझे किंमत. तुझं हृदयात नाव असताना आम्हाला गर्भवासाचं दुःख येता जाता नाही. नामधारक येत ना ते, म्हणून तर नाम जपा. मग नाम जपा म्हणल्यावर नामधारकाला भेव काय त्याचा जन्माचा. म्हणून तुकाराम म्हणजे आम्हाला भेव नाही त्या जन्माचं नाही. फक्त हृदयात तुझं नाव. ते म्हणलं होतं ना देव त्यांना की सगळे लोक मुनी लोक कंटाळले त्याला गर्भवासाला. साधक लोक तर कंटाळले. सगळेच लोक जन्म मरणाला कंटाळतात आणि तुम्हाला का भेव वाटत नाही? तर ते म्हणले हृदय असता नाम तुझे. तुझं म्हणजे देवाचं. देवालाच म्हणले देवा तुझं हृदयात असताना नाम आम्हाला जन्म मरणाचं भेव नाही, कंटाळा नाही. गर्भवासी दुःख ते नाहीच येता जाता. आम्हाला दुःख नाही. त्याचं कारण एक आहे, भगवंताच्या नामाचा जप करतात ते. आणि जप करण्याचं ते फल आहे की जन्माचा विच्छेद होतो. जन्माचा आणि पकारानं जन्माला यायला काय लागतं तर पाप. मग ते पाप नासल्याशिवाय जन्म संपत नाही. पाप नासलं पाहिजे. पाप नासलं पाहिजे तरच जन्म. मग तुम्ही म्हणता पुण्य राहील शिल्लक. आणि पुण्य शिल्लक राहिलं तर स्वर्गाधिक भोग मिळतील असं असं सिद्ध होत आहे ना. पण नाही. जे पुण्य पापात्मक म्हणजे पाप मिसळलेलं पुण्य ना ते अशुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य जे ते चित्ताला शुद्ध करतो. आणि शुद्ध पुण्यानं चित्त शुद्ध होऊन ज्ञान होते. आणि ज्ञानाकडे नेणारं पुण्य ते शुद्ध पुण्य. आणि हे पुण्याने हे पापात पाप मिसळलेलं अशुद्ध पुण्य. जरी स्वर्गाधिक आपल्याला पद मिळालं कळलं का?
स्वर्गाधिक हा? पापात्मके पापे नरका जाई हो पापात्मके पुण्य स्वर्गा येई हो मातेजीने पाहिजे ती शुद्ध पुण्य ते शुद्ध म्हणजे देवाची प्राप्ती करून देणारं पुण्य आहे का ते पुण्य शुद्ध आहे आणि ते शुद्ध पुण्य राहिलं तर काय अडचण नाही पण सगळं पाप जावं मग हे. म्हणजे पापात्मक म्हणजे पापाचा लेप लागलेलं पुण्य निघून जा लक्षात आलं की नाही पितळेची गंध काळिका फिटावी पूर्ण तर मग प्युअर सोनं होते 999 नाही 1000 म्हणजे 1000 999 कॅरेट म्हणालेच नाही आता मला ते 1% कमी आहे काय त्याच्यात प्युअर मध्ये सुद्धा काय किती टक्के कमी आहे प्युअर सोनं म्हणाले आज त्याच्यात बी 1000% कमीच आहे ते टक्का राहायला न पाहिजे मग त्यावेळेला काय झालं शुद्ध सोनं शुद्ध सोनं आणि तितका 1% जरी पितळ मिसळलेलं असलं तरी ते कम दर्जाचं झालं की नाही ज्ञानेश्वरांना हेच म्हणावं लागलं ना सांगे पितळीची गंध काळी पितळी होय निशेख तरी सुवर्ण काय आणि जोडू जाईल याच्यावर तो सोनं तयार करायचा अमेरिकन शिकलं पितळेची गंध ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा वापर बऱ्याच शास्त्रज्ञांनी केलाय हो सांगे पितळेची गंध काळी म्हणजे पितळेचा गंध काळिका फिटली मग आता सोनं दुसरं तयार करण्याची काय गरज आहे म्हणजे पितळेची गंधी काळिका जाणे म्हणजे काय होणे असा त्याचा अर्थ केलाय बरं माऊलीनं सांगे पितळेची गंध काळिक फिटली होय निशेख तरी सुवर्ण काय आणि तो जोडू जाईल पुन्हा सोन्याला होड काय कुठं जायचे आणखी अरे पितळेचा अशुद्धपणा निघाला की सोनच होत त्याप्रमाणे आपल्या जीवनात पाप संपलं की माणूस देवच होत आणि देव झाला की जन्म मरण चुकलं रंगनाथ गुरुजी परवणीकर देव झाले होते काय झाले होते ज्ञानोबा तुकाराम महाराज तर देव होतीच किंवा त्याच्याबद्दल कोण काय म्हणाले सांगा देव का नव्हती निर्जीव चालविली भिंती असं म्हणावं लागलं निळवरायांना ज्ञानोबरायांच्या बाबतीत सांगा देव का नव्हती माऊली देव का नाही निर्जीव चालविली भिंती खरं सांगा बरं तुम्ही निर्जीव दगडाला चालविणं होते का आपल्यानं निर्जीव दगड आपल्याला चालतो काय आणि त्यांनी निर्जीव भिंत चालवली मग सांगा देव का नव्हती मग देव का नाही ज्ञानोबराय देवच आहे असं निळवरायांना म्हणायचं मग ज्ञानोबराय देव आहे तुकाराम महाराज देव आहेत ते तर असलेलं तर होतेच पण रंगनाथ गुरुजी सुद्धा कोण होते देव होते महाराज दृष्टी सृष्टीवाद त्यांच्या असा डोळ्यात सारखा तरळत होता कोणता वाद सृष्टी दृष्टी नाही दृष्टी सृष्टी आव वाद किती आहे काय मेन वाद किती मुख्य वाद किती हा कोण सांगे कोण म्हणाले पाच नाही मुख्य वाद किती हा तीनच आहे मुख्य तीनच आहे अजातवाद विवर्तवाद परिणाम प्रामुख्याने तीन दृष्टी सृष्टी सृष्टी दृष्टी दृष्टी सृष्टी एक सृष्टी दृष्टी पुन्हा आरंभकवाद नाही परिणाम तर धरलाय मागवा मुख्यात परिणाम आलाच असे वाद अनेक सांगता येतील त्याच्याबद्दल वाद नाही पण गुरुजीच्या चित्तात दृष्टी सृष्टीवाद त्यांना बांधलेला होता आजा तो आत्ता होताच की त्यांचा मुख्य विषय पण दृष्टी सृष्टीवाद गुरुजी देवच होते रंगनाथ गुरुजी परभणीकर कोण होते मग त्यांचं पाप सगळं संपलेलं होतं का जपामुळं त्यांनी हे जप पहिले पूर्वसाधना केली होती आणि केल्यामुळं त्यांचं पापच नव्हतं काही पापच नव्हतं त्यांच्याकडं शिल्लक म्हणून त्यांना कोणती तोशिदे काही जन्मात झाली नाही कधी म्हणत होती वा गुरुजीला दवाखाना लागला नाही कधी रंगनाथ गुरुजीला दवाखान्यात न्यायचं काम पडलं नाही म्हणून कोण्या डॉक्टरला नाडी दाखवायचं काम पडलं नाही म्हणजे ताप सुद्धा आली नाही म्हणून साधी थोडंसं सुद्धा नाही आलं म्हणून शेवटपर्यंत पिकले आणि हे ठेवला तरी काही झालं नाही म्हणजे कुठं पाप त्या पहिल्या जन्मातून शिल्लक नव्हतं काही घेऊ वगैरे राहिलेलं मोतीराम महाराज थोडं पाप शिल्लक होतं कसं शिल्लक होतं त्या आळी रूपानं फेडून घेतलं ना ते म्हणत होते ना हिला काढू नका कोणीतरी काळी होती म्हणून आळी पायाची काळी होती म्हणून गुरुजीच्या मोतीराम महाराजांच्या
तर ती आळी कोणतरी काळ येऊन झोपीत पट्टी बांधलेली असायची, तिला साखर टाकीत होती म्हणा मोतीराम महाराज. आणि ते कोणीतरी आळी काळ येऊन पट्टी खाल्ली तर ते म्हणे अरे काय जेव्हा अरे काय करायला, काय नाही महाराज, मला वाटतं की तुमची आळी काढूनच टाकावं, तुम्ही आधी काळी नाही राहू दे, हाय ते भोग संपू दे ना, म्हणजे पहिला भोग आहे माझा ते संपू दे, आणखीन तेच करीत बसायचं का पुढे आणखीन राहिलेला, म्हणजे पाप शिल्लक आहे म्हणून आळी झाली. मोतीराम महाराज पाप मागल तर शिल्लक असं ना उपभोगायचं राहिलेलं त्यांनी फिरवून टाकलं. कळलं का? गुरुजीला हे काही नव्हतं, काही की काहीच नव्हतं. बर, कंधारकर महाराज खूप ज्ञानी होते, त्यांना जन्म नव्हता, तेही ब्रह्मज्ञानी होते, मुक्त झाले होते, तरी मागालच्या पापास्तो मरताना खूप झडती झाली म्हणे, त्यांची लई झडती झाली म्हणून माये भाऊ म्हणून मरावं लागलं. पंडा कंधारकर शंकर महाराज कंधारकर म्हणून एक होते ना गुरुजीच्याच काळात, त्यांना मेलो रे बाबो रे मायो मायो असं म्हणून मारावं लागलं म्हणून, काहीतरी तकलीफ होऊ लागली म्हणून मरताना. लक्षात आलं? मग मरताना तकलीफ व्हायली म्हणजे या जन्मातलं पाप नाही ते, पण पूर्वजन्मातलं राहिलेलं असेल ते उभं राखलेलं, मग ते फिरून घेतात. पण ते मुक्त होते, त्याच्याबद्दल वाद नाही, तेही मुक्तच होते. आणि गुरुजीला तर कोणता पापाचा लेस शिल्लक नव्हता, म्हणून अरे बाबाही म्हणावं लागलं नाही मरताना त्यांना, स्वयं देव ठेवला एकादशीला. एक म्हणजे पाप शिल्लक राहिलं की समजायचं की जन्म आहेच, पाप शिल्लक राहिलं की जन्म आहेच. आणि तुम्हाला जर पाप जन्म जर संपवायचा असेल तर पाप काहीच ठेवणं आणि निखिल राहील जे शुद्ध पुण्य, ते तर देवाची प्राप्ती करून देते आणि देवच होते माणूस, ते मग त्याला काय ते निखिल पुण्य शुद्ध पुण्य येते. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जप करा तर जकारो जन्म विच्छेद आहे ना, आणि पकारो पाप नाशका, म्हणजे जन्माला येणार कर्म पाप आहे, तर ते पाप नाश होत आहे कशानं? पापाचा जपानं. हो, मग जप करीत असताना आपण हे सांभाळलं पाहिजे, ज्यावेळेला जप करतो त्यावेळेला कामादी क्रोधादी अंतःकरणात उठले न पाहिजे शत्रू, ते जर उठले तर मग नाश होऊन जाते जपात. म्हणून तुकाराम महाराजांना सांगावं लागलं जप करिता सांग जवळे आला तो मांग, माझे विटाळले अंग. काय? जप करिता सांग जवळी आला तो मांग. कोणता मांग जवळ आला? क्रोधरूपी मांगडा जवळ आला म्हणजे मी जप करू लागलो, त्यानं माझ्या अंगाला खरावा केला, विचार केला. कळलं का? कधी कधी त्यांच्या चित्ताला एक क्षोभ झाला असेल. तुकाराम महाराजांच्या चित्ताला क्षोभ होत होता, हे लोक त्रास देत होते ना, हे लोक ज्यावेळेला त्रास देत होते विनाकारण सत्वित होते, ते काय ते खूप त्रास झाला तुकाराम महाराजांच्या जन्मामध्ये. तर त्याच्या वेळेला ते कदरून बोलले अभंगामध्ये, आम्ही हे काय बापाचं वाईट केलं नाही म्हणजे पण आमच्या मुळावर आम्ही येते असे म्हणले ना महाराज. आम्ही कोणाचं काही केलेच नाहीत म्हणजे, हो आम्ही काही कोणाचं वाटून कधी केलं नाही आणि करत नाही, पण हे लोक आम्हाला गुणाकारण काम त्रास देतात असा चित्ताला क्षोभ होत होता. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं की ज्यावेळेला क्षोभ झाला त्यावेळेला विटाळले अंग. चित्तात क्षोभ होणं, द्वेष मत्सर निर्माण होते त्यावेळेला, बरं त्यावेळेला कातवाकातवी होती ना, आपल्या चित्ताला क्षोभ ज्यावेळेला होतो त्यावेळेला आपण कातवाकाती करतो की नाही? त्याचं कारण काय असतं? त्याचं कारण काय असतं? आपण चांगलं सुद्धा वागतो आपण, हो, तरी आपल्याला राग येतो, मग त्याचं कारण काय? आपलं पूर्ण पापच कसं तसं. हा तेच म्हणा करिता तपे काम नाही, तसं नाही. हो, करिता तपे तप करीत आणि काम करून खाऊ द्या. हो, तुम्ही एखादं वागत असताना काम करीत असताना त्या कार्यामध्ये मनासारखं जर काम होत नसेल तर तिथं चित्ताला क्षोभ झाल्याशिवाय व्हायला ना मग त्याला जायचं रोज सरकायले मला थोडं आवडतं. आवराय नाही, काम बरोबर झालं पाहिजे. नुसतं आवरून झोपून काय नाही. आता जळू जाऊ कसं आम्ही घरची आदळ फिरव नाही, आदळली भिताळावर आदळली आणि ती गाड्याची घडगी काढून टाकली. आता ते म्हणत होते त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम केलं. मी एक बार म्हणत म्हणलो अण्णा तुम्ही वाडे बांधले पण ह्याला फळही नाही फुलंही नाही. मला असं म्हणला त्याला कळत नव्हतं. आणि मग एक बार मी प्रवचन कीर्तन करू लागल्यावर मग ते आहे काय कधी बसल्यावर मग याला फळ आणि फुल संसारला नाही
असं मी प्रवचन केलं. ते महाराज गुरुजी रंगनाथ गुरुजी नावेकरे ते मला म्हणले, अण्णा तुझं प्रवचन ऐकायचं बरं काय, आणि तू प्रवचन कर. गुरुचरित्राचा पारायण असायचं आमच्यात दादाच्या आबाच्यात सिकंदादाच्यात असे ते गुरु रंगनाथ गुरुजी नावेकरे गाडीवाले माहीत असते तुम्हाला, ते यायचे आणि तेच एकही प्रवचन व्हायचे. पण मला म्हणले मुद्दाम म्हणले तू प्रवचन कर अण्णा. तर मी म्हणलं मग म्हणले 20 लोक घेतो त्याच्यावर, तुम्ही घ्या त्याच्यावर बोट. मग त्यांनी श्लोक दिला मला, बरं काय, येथेच ही कथा बोल, तुला कळलं तसं कर, असा श्लोक. आणि अशा श्लोकावर बोलल्यावर ते महाराज मास्तर 1.5 तास प्रवचन झालं. त्याच्या डोळ्याचं पाणी काय खंड झालं. कामून रडू लागला की आता मला वाटायला कामून गुरुजी रडायचे आणि प्रवचनात कसं बोलला, पण ते रडू लागले. मी प्रवचन करू लागलो. आणि सगळं प्रवचन झाल्यावर माझ्याकडे आले आणि मला म्हणले, आम्ही शाळेत होता तेव्हा किती सुचविलंच मला. म्हणला ते बरोबर आहे, फळबी नाही फुलबी नाही संसारला, म्हणला ते बरोबर आहे. काही नाही वाडे बांधले गुरुजी आणि लादण्या बांधल्या आणि तीर्थ घेतले, काहीच नाही, उपयोग नाही. आपल्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे, हे खरं आहे. कळालं का मागून वाडे बांधून जन्म काय गेला, काय केले हो. 10 वाडे बांधणारे लोक आहेत, तिथे पोरं म्हणाले तर काय बांध्या केले वाडे म्हातारे असे म्हणालेच की नाही पोरं बघा, आणि पाडायलीच भीती वाडे. कळलं. हे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे म्हणजे त्याची आठवण मला येते की ती करायला त्यांना कष्ट लागले. एवढं काय ते कशासाठी बांधून फुकट गेले, चुलीत गेले, झालं काय व्हायचं ते झालं, पण करायला त्यांना काय लागले, कष्ट लागले. त्यांच्या जीवाचं हाडभाड झालं. तसे मंदिर बांधताना हाडभाड व्हायचं, आड अंगार राहिलं, सारखी धासत ठरलेली आहे. एक काम कसं होईल कवा होईल आणि चांगलं ठरलं. लोक आता ते बरोबर नाही. पहिल्या काळातले लोक होते, मीठ खाल्लं का नीटच करीत होते. एक घोड्यावर तेच माणूस घोड्यावर, मग का पैसे घेतलेत का, मीठ खाल्लं का, नीटच करून दिले त्यांना. याला म्हणते त्याला नवा जाव, वाटलं बक्षीस द्यावं, त्याच्या पाया पडावं, असा. असे माणसं आता बोटावर मोजणे की हजारात एखादी, नाही तर असे गद्दार आहे. फक्त आपल्याला पैसा कमी खर्चात कसा मिळेल, कमी कष्टात, अशी यायची भावना आहे. आणि अशी भावना असल्यामुळं यांना ते पाप भोगावं लागणार. पहिल्या जन्मातलं पाप असल्यामुळं तर कष्ट करायचे, बरोबर आहे ना. पहिल्या जन्मातलं पाप आहे ना, म्हणून तर कष्टाची काम करायचं ना तुम्ही. आणि या जन्मात जर तुम्ही गद्दारी केली ती काम करताना, कोणाचं घर नीट नाही बांधलं, कोणाचं मंदिर नाही नीट बांधलं, तर त्याचा पाप तुम्हाला लागेल की नाही. आणि ते पाप लागल्यावर पुढच्या जन्मात बी भोगावं लागेल की नाही तुम्हाला. मग आता ते वाटलोच काय देत ना. बरं तेच वाटलं होईल, चुलीत जाईल, पण ही तर नीट नाही झाल्यावर मग आपण केलेले कष्ट काय करावं, वाया जाते कष्ट. आपले कष्ट वाया जाऊ नये अशी तळमळ असते, एक लक्षात ठेवा. पण ह्या लोकांचं मागच्या आठवणी येत्यात की करणाऱ्याला माहीत असते काय काय लागतं ते. मी हे सांगून राहिलो तुम्हाला, चित्ताला क्षोभ झाल्याशिवाय चित्त क्षोभ होतं. त्यावेळेला तुकाराम महाराजाला म्हणावं लागले की जवळ यायला तो मांग, माझे विटाळले अंग, जप करिता सांगन जवळ यायला तो मांग. हो झाले क्रोधास वे भेटी, असे म्हणले महाराज. म्हणजे त्यांच्या चित्ताला एक क्षोभ कधी कधी होत होता. आणि क्षोभ होतो ते मागच्या पापाचं फळ असल्याशिवाय चित्त क्षोभत नाही ना. म्हणून एकंदरीत अशा प्रकारचे जे काही पापे आहेत ना, हे पापे तुम्हाला घालवायचे असतील जन्माला कारणीभूत, ते पापे जप करण्यानं जातात. हो म्हणून काय, तुम्ही नाम जपा हरीचे, तुम्ही हरीचं नाम जपा. हो, आणि हरीचं नाम जपल्यामुळं तुमचं पाप जाईल, आणि पाप गेल्यामुळं जन्मविच्छेद होईल, तुमचा जन्म संपेल. आणि जन्म संपला की ऑटोमॅटिक मरण. जन्म नाही तर मरण नाही होय, पण आणि जन्म याव सोबतच जे आणि मग जन्म नाही, जे आणि मग, जे म्हणजे जन्म आणि मग म्हणजे मरण. लक्षात आलं की नाही. न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूया, अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने. चला, न जायते न म्रियते,
तिथं म्हणले ना कदाचित कधी तुला जन्म व्हायचा मरायची गरज नाही. पण जन्म म्हणलं की ज आणि न. ज नाम ज्या येते म नाम मिर येते. जन्माला आलं की मारावं लागते, ठरलंय ते. आणि ज्याचा जन्म संपला त्याचं मरणही परंपरेनं संपलं. जन्मायचंही नाही मरायचंही नाही. अशा प्रकारच्या अधिकारावर देव होतो माणूस. हे जपाचं फळ आहे. म्हणून नाम जपा, हरीचं नाम जपा, भगवंताचं नाम जपा. आणि ते जपा म्हणजे माळेत धरून बोटावर जपा नाही, असं मुखानं नुसतं स्मरण करायचं. ते त्याला होतोय बरं. किंवा अजपा जपावर ध्यान ठेवा. त्याला माळेवर ध्यान धरून मोजणं ते तोलून मोलू नये. तोलून मोलून करायचं नाही, सतत केलं पाहिजे. अखंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अरे तुकाराम महाराज एरवी तेरवी काही बोलत होते लोकांना, त्यावेळेलाही त्यांचा जपत होता. काही जरी बोलले ते काही लोकांना असं वायसळ बी बोलले काही असं कातून, तर त्याही वेळेला त्यांचा काय होत होता. हो हो महाराज म्हणले ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्याचे विसार शब्द सुखे म्हणून येते वेद आणि सत काय ते सते सदेह सत्यनांद का न व्हावे, का न व्हावे ते असं म्हणले माऊली बरं. म्हणून रंगनाथ गुरुजी सारखे वायसळ काही कातू लागले तरी त्यांचा जप चालूच असतो. त्यांच्या मुखाला कोण येतो, वेद येतो. रंगनाथ गुरुजी तुकाराम महाराज हे असे उदावरले लोक आहे. त्यांना काय म्हणजे सहज जरी बोलले त्यांच्या मुखातून, कातून जरी बोलले तर त्यांच्यात त्यांचं भगवंताचं चिंतन होते बरं. तिथे वेदाला घेऊन उभा टाकावा लक्षात आलं. म्हणून संत जिथे जिथे कातवले तिथे वेद उभा राहिला त्यांच्या बोलण्यात. असा अधिकार संतांचा आहे. आणि म्हणून आपल्याला त्या अधिकारावर जायचं असेल तर तुम्ही जप करा. आणि जप केला की जन्माचा विच्छेद होतो. जन्म संपला की मरणही संपत. जे रामदयाची हाती हो तोची समर्थ मुक्ती वा तैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची. हो बरोबर आहे. हो मुक्तीला समर्थ तोच आहे. जेथे रामकृष्ण उच्चार हा सकळ मंत्रात मंत्र सार. हो पाचही वदनी श्री शंकर हो नित्य जपत आहे नित्य राम नाम जपत आहे. हो बरोबर. अशा प्रकारे आहे नामाचं महत्व महाराज. आणि नामामुळे भगवान शंकर सुद्धा तरुण गेले. इतकं नामाचं महत्व आहे. आणि असं भगवंताचा नाम जप तुम्ही करा असं माऊली वारंवार सांगायचं. नाम जपा हरीचे. बरं ठीक आहे, मग हरीचं नाम जपल्यावर काय फल मिळेल. म्हणजे परंपरा त्याचे गोळत होते. एक तर जन्म मरण चुके तुम्ही मुक्त होता आणि तुमचं कुळ परंपरेनं काय शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. म्हणून बघा जितके संत आहेत तितके कुळ शुद्ध आहे की नाही बघा बरं. तुकोबा यांच्या 8 पिढ्यापासून पहा, 8 पिढ्या शुद्ध. आणि पुढे आतापर्यंत त्यांच्या वंशाचे चांगलेच मानते. चला देहूला आत्ताही देवकरांचा फड म्हणते. देवकर माऊलीची एक संस्था होती. पहिली संस्था दादा महाराज साधक आश्रम आळंदीत. कोणता आश्रम? साधक आश्रम. आणि दुसरी जोग महाराजांची. आता लोक म्हणतात पहिली, पण पहिली नाही. पहिल्याच्या अगोदर दादा महाराज आश्रम हे मला पक्क माहिती. दादा महाराज साखरे मला वाटते जोग महाराज जवळजवळ समकालीनच. पण त्यांचे बाप नाना महाराज साखरे. त्यांच्याकडे जोग महाराज ज्ञानेश्वरी श्रवण करायला गेलेले. हे चरित्रात वर्णन. हे दांडेकर मामांचं जे चरित्र, जोग महाराजांचं चरित्र दांडेकर मामांनी रेखाटलं. दांडेकर मामासाहेब दांडेकर म्हणजे जोग महाराजांचे 4 शिष्यापैकी एक. बंकरस्वामी एक. बंकरस्वामी निघनूर आपण नेकनूर म्हणतो ते लक्ष्मणबुवा इगतपुरी, मारुतीबा गुरव हे 3. आणि 4थ्या नंबरचा ब्राह्मण सगळ्या धाकटा शिष्या दांडेकर मामासाहेब दांडेकर. लक्षात आलं. आणि ते प्रोफेसर होते. दांडेकर मामा प्रिन्सिपाल काय मोठी पदवी त्या प्राध्यापक. एरवी शिक्षक वेगळा नाही का? हा पण शिकवणार प्राध्यापक आणि त्याच्यावर सगळ्यावर प्राचार्य. बरं प्राध्यापकच्या पुढे प्रिन्सिपल, प्राचार्य, शिष्य. आणि जोग महाराज तिसरी. बघा गुरु शिष्याची जोडी.
पण दांडेकर मामाने सगळा वेदांत विषय हस्तगत केला आमच्या घणाकडून जोग महाराज. आणि जोग महाराजांचा थुका नाही वर आणला, थुका शब्द नाही वर आणला. आणि ते कधी सोनोपंत किंवा सोनोपंत तर असे म्हणलेच नाही, सोनोपंत आपण म्हणायला होता. ते सोनबाजी म्हणले नाही, तो सोनिया. गुरुजी त्यांना काय म्हणायचे इकडे जोग महाराज, सोनिया इकडे, सोन्या इकडे जाय. केळ खाल्लं तर का बोलते म्हणे. एक केळ डझनभर केळ या काय 4 आणे 4 आणे दिले. सोन्या केळ घेऊन ये, एखादं तयार मग केळ घेऊन ये. त्याला केळ पिशवीत बाहेर आणली, आणली पिशवीत ठेवली आणि पिशवीत ठेवले. आणि मामा साहेबांना एक केळ त्याच्यातलं खाल्लं. किती राहिले? 11. जोग महाराज बारकाईचे होते. नाही माझं डोकं तसं होते. कोणी पिशवी ठेवली का तिथं जाऊन बघणार, कुठं ठेवली त्यानं, नीट ठेवली का नाही बघणार. जोग महाराज तसे. आता त्याने केळं आणले, इथे सोन्या केळं आणले, बरं कुठे कोणी ठेवले, ठीक. आणि इकडे तिकडे हिंडत जाऊन बघितले. बरं बघितले तर बघितले, मोजले एवढी बारकाई. केळं 11. याला डझनभर सांगितले, याला 11 कसे आले असं वाटलं. आले पण या केळं 11 कोण आणले? नाही म्हणले डझनभर आणले होते, मी एक खाल्लं. त्याला खरं झालं. ते लवाड बोललं नाही, झाकून ठेवलं नाही, ते खरं होतं. किती वर्ष काढले ते मूर्खा, लाज वाटत नाही चोरून केळं खायची. असं मूर्ख कोणी काढला असं तसं बोललं. सोनोपंताला काही वाटलं नाही, काही म्हणले बी नाही. महागारीचे बोललेच नाहीत, पण काही वाटलं नाही. आणि मग पुन्हा घंटा 2 घंट्यानं फराळ करायच्या वेळेला मग सोन्या इकडे आणि कर फराळ, काय केलं मग खाल्ली. मग हे 4-5 त्यानं 4-5 असं गडबड झाला. आणि खाणं झाल्यावर बस मगवा तुला वाटलं असेल एक केळं खाल्लं नाही आज खातो. आता तुला किती खाऊ घातली? 6. अरे येड्या, ही तुझ्यासाठी माझ्यासाठी आणली होती की मला. पण माया माघारी चोरून खायची काय गरज? ते काय होते, आज मी तुला बाजार सांगितला, तो अंदाज त्याच्यात 1 किलो चोरून खाल्लं. उद्या कोणाचंही आणशील काय, कोणी सांगत सोडं पण ते घ्या ना बरं. आणि त्याच्यातलं तू काढून खाशील तर पाप लागेल का पुण्य? ही तुझी सवय मोडावं असली गच्चाळ सवय राहू नये म्हणून मी का तोडलो. कधी कोणाचा मला आणायचा तर त्याच्याला हात लावायचा नाही. आणि तुला खर्च हे खाऊ वाटलं तर मला म्हणायचं मी मला केळं खाऊ का तू? मी म्हणतो तो काय खायचे ते खाय, पाप कटलं. ते असं वागत जाव, असं शिकत जाव असं म्हणले महाराज. आणि त्याच्या चरित्रात नमूद केले. जोग महाराजांचं चरित्र ह्यांनी रेखाटले सोनोपंतांनी. ते म्हणजे मला केळाबद्दल का ते का तोडले तर मला वाईट नाही वाटलं, रागी नाही आला. त्याचं काहीतरी चांगलंच असेल असं वाटलं, त्याने सुधारून दिलं. खरंच आहे म्हणले ते बोलले आमचे महाराज, ते खरंच बोलले. त्याला मग ते शिष्य महाराज ते सोनच झालं सोन्याचं त्यांच्या बोलण्यामुळं कोणाच्या. आणि ते सोनोपंताच्या चरित्रात त्यांनी रेखाटले. हे जोग महाराज ज्ञानेश्वरी ऐकायला कोणाकडे गेले होते तर नाना महाराज साखरे, दादांच्या बापाकडे म्हणा की दादा महाराज साखरेत ना, त्यांचे बाप नाना महाराज. आता कोणा ज्ञानेश्वरी फुटवी बघा नाना महाराज, कोणा ज्ञानेश्वरी असते नाना महाराज साखरे, त्यांची ज्ञानेश्वरी प्रसिद्ध आहे. तर ते त्या नाना महाराज ज्ञानेश्वरी सर्वांना हे गेले कोण? जोग. आणि दादांनी मग आश्रम टाकला. मग दादाचा पहिला आश्रम जोग महाराजांची संस्था लगेच नंतर. आणि 3री संस्था झाली त्या आळंदीत, देवकर माऊली. कोणती? अजून तिचं नाव आहे ना, आता त्या संस्थेला तेच म्हणतात. कोणती संस्था? देवकर माऊली. मग देवकर माऊली संस्था आता तर काय मला वाटते हजारो झाल्या कुठं. आणि त्या संस्थेला किंमत राहिली. पोरं शिकाय संस्कृत म्हणजे संस्कृती शिकून विकृती शिकायची. संस्थेचं फल ते झाले आज आपण पडदा वाकडं लावून अशी स्थिती झाली आहे. मग ह्या खऱ्या संस्था 3. तर त्यापैकी तुकारामांच्या वंशजाची संस्था आहे ती देवकर माऊली. कोणते माऊली? नाव ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर म्हणलं की कोणी आपण त्या नावाला काय म्हणतो? माऊली. ज्ञानेश्वर नावाला ज्ञानेश्वर म्हणत नाही. ज्ञानेश्वर नाव ठेवलं पोराचं की काय म्हणणार लोक? माऊली. आणि सोपान नाव ठेवले काका. बरोबर आहे की नाही? ठरलेलं हे.
त्याप्रमाणे माऊली म्हणजे ज्ञानोबरायांचं नाव होतं त्या पोराचं, त्या वंशजाचं. तुकाराम महाराजांचे वंशज आहे आणि त्यांचं देवकर माऊली. आत्ता बी देवकराचा पुढे वारकरी आहेत. हे कुळाचा उद्धार झाला की नाही? अशा हरिभक्तांचा किंवा नाम जप करणाऱ्याचं कुळ शुद्ध होतंय की नाही? शुद्ध होऊन तुकाराम महाराजांचं कुळ शुद्ध झालं. बरं काय, ज्ञानोबरायांचं कुळ बघा, त्र्यंबक पंथापासून मोजीत बघा. पुढे आता हे संपरच आहे. माऊली, नृत्यनाथ, स्वपन, काका, मुक्ताबाई एवढेच नाव राहिले. पुढे काही त्यांनी संसार केला नाही आणि लेकराची परंपरा वाढविली नाही. पण मागलचं कुळ कसं आहे यांचं? शुद्ध आहे. म्हणून कुळम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन. अशा नामधारकामुळं कुळ काय होतंय? पवित्र होते. कुळम पवित्रम जननी कृतार्था, आणि त्याची आई सुद्धा कृतार्थ होते. वसुंधरा पुण्यवतीच तेन. ही पृथ्वी पुण्यवान होत असते. कोणामुळं? नामधारकामुळं. वसुंधरा पुण्यवतीच तेन. वसुंधरा नाम पृथ्वी पुण्यवान होत असते महाराज. कोणामुळं? म्हणून पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. सांगा बरं, जिथं जिथं संत बसले तिथं तिथं चांगलं आहे की नाही? समजा आता उदाहरणार्थ आता मोतीराम महाराज या गावाला राहिले. ते गाव खाटीकखाना. फळा, फळ्याचं नाव घ्यायचं गाव नव्हतं. ते विचारा गावाले. प्रत्येक घरी काय हे शिजत होतं चुलीवर. प्रत्येक घरी घर घरचा माणूस खाणार. पिदाळे असलं. आज त्या गावात मांस तयार नाही. गावातच चुलीवर मांस होत नाही म्हणून नाही. कोणी केलं तर एखादा खाणारा नाही. पण चुकून मुकून असेल तर ते आकारावर शेतात करते. शेतात. पण त्या गावाच्या हस्तकमध्ये मांस शिजवी. म्हणजे हे साधू असला ती भूमी. आणि मुद्दाम होते महाराज म्हणजे मला इतकंच राहायचे. ह्याच गावात राहायचं का? ते देश शुद्ध करायचा होता. जिथं जिथं संतांनी वास्तव्य केलं ती जागा पवित्र होता. कळलं? स्वामीनं वास्तव्य केलं वाडीला, मावळ्याला, सांगमावर. मला सांगमावर लय वाटत होते आश्रम करा. खरंच महाराज हनुमानराव आहेत काय? पापी होता आणि ते नाम घेतल्यानं त्याला खपलं म्हणून त्या पोराला मारण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे, सविस्तर सांगायची गरज नाही. भागवत तुम्ही ऐकतातच की. आणि भागवतकार मला वाटते प्रल्हाद चरित्र सांगतातच की. सगळे भागवतकार प्रल्हाद असे होते तसे होते. मग महाभक्त प्रल्हाद आहे ना, दैत्याच्या कुळात जन्मलाय आणि मग इतका नामधारक आहे. बापाला त्रास दिला, खूप मारण्याचे प्रयत्न केले तर नाहीच मेला. आणि ते भक्त प्रल्हाद त्याला सांभाळणारा कोण होता? देव. आणि शेवटी खांबातून निघाला. प्रल्हाद बेटा हरीशे लपटा जबी खांब कडकडा हरीशी कोई नाही बडा दिवाना क्यों गफलत नाही पडा. कबीर महाराजांची उक्ती बरी काय? प्रल्हाद बेटा, प्रल्हाद कबीर महाराज त्याला बेटा म्हणले. संत काय बोला घेत नाही बरं काय? बरोबर आहे ना? आता प्रल्हाद आधीचा का कबीर महाराज आधीचे? प्रल्हाद. पण ते लहानपणी बेटाच होता की कोणाचा होईना. म्हणून कबीर महाराज काय म्हणले? बेटा. लहानच होता तेव्हा न्यायच्यावर लहानच आहे. कबीर कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? कबीर, कबीर कोण? सुखाचार्य. ठीक आहे, लहान आहेत होय. प्रल्हाद बेटा हरीशे लपटा जेबी खांब कडकडा. ज्यावेळेला खांब कडला हो हरीशी कोई नाही बडा दिवाना क्यों गफलत नाही पडा असं म्हणावं लागलं कबीर महाराजांना. आणि खांबातून नरसिंह भगवान जन्मले, निर्माण झाले. जन्मले म्हणजे निर्माण झाले, प्रगट झाले. आणि लगेच त्या खाटकाला फिरून मारलं. त्याच्या आटी तटी बाजूला सारून सगळे काही वरदान फिरदान होते. आणि मी थोडक्यात सांगायला बरं का तुम्हाला. आणि मारलं. आणि मारल्यावर मग मात्र देवाचा राग शांत व्हायना गेला. शांत व्हायना गेला. ती गुडगुडच करू लागला. नरसिंह अवतार, आवेश अवतार. कोणता अवतार आहे? हा, देवाच्या अवताराचे प्रकार सहा आहेत ना. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, पूर्णतम. त्यापैकी आवेश अवतार. राग, राग राग महाराज
कोणाचा लाभ होईना म्हणजे ब्रह्मदेव आहे त्यांना म्हणून त्यांना पुढे गेलं देव आहे ना त्यांनी जरा स्तुती स्तोत्रे गा त्या नरसिंहाचे जरा शांत कर आपल्या दर्शन घ्यावा त्याची स्मृती आली होती तर ती ब्रह्मदेवानं स्तुती केली तरी बुवा गरमच गार पडत नाही अरे सावधान होता तेव्हा पुन्हा महादेव आले रुद्रवाच तिथं वर्णन नाही भागवतात रुद्रवाच रुद्र बोलायला महादेव त्याने स्तुती केली तरी गार पडा नाही म्हणून नाही बरं काय इंद्र वाच लक्षात आलं यम वाच विद्याधर वाच देवा उचू सगळे गोळे गाई शांत व्हा देवा शांत व्हा देवा देवा शांत व्हा होईच ना की बा गरमच जाऊ द्या म्हणले माणूस कोणानेही बरं काय गार व्हायला गेला तर बायको धाडली की गारच पडते बरोबर आहे ना किती गरम हो द्या होय हे अशा कोट्या खाऊन निघाले ताव ताव म्हणला ऐका थोडा बघतो ते नाही आज गरम होते ना काय लोक आणि कोणीतरी येऊन पिन करावा म्हणला बायकोला कसंही आता होणी झाली गरमाल का तुम्ही सांगा वाटलं तर आम्ही काही तुमचं ऐकायला डायरेक्ट पण तसं हो नका म्हणा लेच गरम व्हायचं बघा बघा आणि लोक झाले ते ऐकायला बघा मारतोच म्हणायचं आणि तिने यावं ए चला व्हायला त्याचे जाऊन बंद नाही लक्ष्मी गोवाच ती बोलली ना तिथं भगवान जरा आवडतं घ्या आता दैत्य मारायचा ते मारला आता काय गरज नाही राग करण्याची आता शांत व्हा की तुम्ही गवर हे दैत्याची परवाना हे गेली पळून सगळे पळून गेले उभी कोण फक्त कयादू दासी आपले बायको कयादू आणि पद्मिनी दासी ही जनाबाई आता ती जनाबाई पद्मिनी होती ती तवा आणि ती उभी आहे आणि भक्त प्रल्हाद हे तीन सोडून सगळे पळाले कोण राहिले आता तुमच्या समोर इतकं गरमागरमी करायला आता शांत असं म्हणलं मला तिच्यावर वास काढला कोण नरसिंह तिच्यावर गुडगुड केलं की मला टीव्ही मागू सरकली का माय म्हणली माया लागल ती काय बाहेर उद्या होता का काय तिला ऐकलं गेली पळून ती म्हणजे माय देव झालं आमचा नवरा झाला तुम्ही बघून हरिद्वारात काय झालं गाळ आणि शेवटी हे भक्त प्रल्हादाला झालं वागा तुझ्यासाठी गरमी या बॉची गरमी कोणासाठी या तू काय कर जाय आणि शांत कर भक्त प्रल्हादानं ऐकलं जवळ गेला जवळ महाराज उचलून घेतला कडेवर त्याला खाल्लं होता तर वरी उचलून घेतलं मांडीवर आणि चोंबाळलं बाळा माझ्यासाठी कष्ट खूप घेतले मरणानंतर या त्यांना केल्या ह्या करून त्या माझ्या मांडीवरला तुझा बाप मारून टाकला ह्यानं तुला किती सतविलं कड्याहून ढाकून दिलं त्याला त्या कडेत टाकलं अरे हातीखाली तुडविलं जाळात टाकलं किती मारायचा प्रयत्न केला यार तुला पण तुला मी सांभाळलं आणि माझ्यासाठी कष्ट करून तू नाम सोडलं माझा जपच केला तुझ्यासारखा भक्त होणे उचलून घेत म्हणून तर नाम प्रल्हाद उच्चारी त्या सोडवी न हरी उचलून घेतला कडेवरी आणि भक्त सुखी निवास शांत झाला गार पडला देव ज्या नामे जळात पाषाण तारिले हो नामेच्या रक्षिले प्रल्हादासी नामेच्या रक्षिले प्रल्हादासी रक्षण केलं आणि त्याला सांभाळलं विषाग्नी बाधा विषाग्नी बाधा नामेची निवारी नामेची निवारी गिरी आणि कंदरी रक्षी नाम हो गिरी आणि कंदरी रक्षी नाम वा आमचे नाथराव प्रमाण मात्र चांगले देतात बघा येते ते नाही हा बघा लागणे वा नाही हो आपल्यापेक्षा बरं काय जास्त पाठांतरवाला श्रेष्ठ माणूस पुढे आल्यावर जरा भेव वाटते दादाला तुमचं भेव वाटायले भक्त प्रल्हादाला चोंबाळलं तिथं ते काय म्हणला भक्त प्रल्हाद आपल्याला पाहिजे भक्त प्रल्हाद म्हणला देवा आता शांत व्हा हे देव लोक सुद्धा तुम्हाला घ्यायले तुमच्या रूपाला उग्र स्वरूपाला तुम्ही शांत व्हा शांत होतो म्हणजे बाळा तू कष्ट घेतलेस तो बाळ बोल काय मागायचे माग मी तुला द्यायला तयार काय पाहिजे ना मला तुमची भक्तीच पाहिजे दुसरं काय पाहिजे नाही आणि एक मागतो देवा काय त्याने एक मागितलं माझ्या बापानं
तुमचा जन्मभर द्वेष केला, जन्मल्यापासून मरेपर्यंत कधीच नेलं वैरतो, कधी तुमचं नाव घेऊ दिलं नाही, कधी कोणाला भक्ती करू दिलं नाही, काहीच नाही, जमलंच नाही त्याला. देवाचा विरोध म्हणजे शत्रुत्व केलं की माझ्या बापाला ह्या अशा पापामुळं नरकाला जाण्याची शक्यता आहे, ते नरकाला जाऊ देऊ नका. बघा, म्हणजे ज्या बापानं सचविलंय भरला त्याला, तरी त्या बापाविषयी काय म्हणते हे भक्त की माझ्या बापाला कुठे घालू नका, नरकाला घालू नका देवा, एवढी विनंती करतो. त्यावेळेला देव काय म्हणले, अरे काय येण्याने बोलतोस तू, तुझा बापच नाही, तुझ्या मागाच्या 7 पिढ्या उद्धरून देतो. आणि उद्धरतातच, आणि तुझ्या पुढच्या पिढीला इथून पुढे मी वचन द्यायलोय, तुझ्या खानदानीत कोणालाच मारणार नाही. तुझ्या खानदानीत काय आता राजे होतील ना, पण काय त्यांना मारणार नाही मी, त्यांना म्हणजे खलास करणार नाही, हे लक्षात ठेव. हा, तुमचं कुळ शुद्ध झाला आता, शुद्ध. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, एरवी दैत्य कुळ साचो काय, माऊली ज्ञानेश्वरी म्हणते, एरवी दैत्य कुळ, खानदान कोणाची, दैत्याची. एरवी दैत्य कुळ साचो काळे, परी इंद्रही सरीन पावे उपरे. अरे इंद्राला बरोबर येत नाही म्हणजे त्या खानदानीची. कशामुळं, नाम जपाहरी, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, भक्त प्रल्हादाचं कुळ खानदान पवित्र झाली. ते म्हणजे बाळ, तुझ्या माईच्या 21 कुळ्या आणि तुझ्या बापाच्या 21 कुळ्या, किती कुळ्याचा उद्धार करतो मी. जे कोणी नाम धारक आहे त्याच्या 42 कुळ्या उद्धरतो, आणि जे कोणी नाम घेत नाही त्याच्या 42 कुळ्या नरकाला घालतो पापेचे. हे लक्षात ठेव. तू नाम धारक आहे, तुझ्या 42 कुळ्याचा उद्धार झाला, तू घेऊच नको. असे कोण म्हणले, देव. देव म्हणले प्रल्हादाला, आणि तुझ्या खानदानीत कोणाला मारणार नाही, आता तू बापाच्या गादीवर राज्य कर आणि राज्य चालव असं सांगितलं. आणि त्याला वरदान देऊन टाकलं, तू परंपरेनं माझा भक्त राहशील. म्हणून इथं माऊली म्हणतात, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, आदा शुद्ध, पदा शुद्ध, नातू शुद्ध, पंतू परंपरा त्याचे कुळ शुद्ध. अभंगाचा शेवट झाला असं गृहीत धरू. आणि दुसऱ्या एकादशीला येणाऱ्या मला वाटतं आंगलगावकराची एकादश आहे ना, तिला आणि 11वा अभंग, हरि उच्चारणी अनंत पाप जातील लयाशी सुखन मात्रे, याचा विचार सुरू होईल. आज हरिपाठातला 10वा अभंग संपला या एकादशीला. आता 11वा सुरू होईल. जितक्या एकादशी होत्या तितक्या होत्या. आणि या ठिकाणी तेव्हा इथंच ठेवू आणि पुढचा अहवाल देतील. आता पहिले मी हे सांगून जातो, उन्हाचा पारा म्हणजे आता ऊन वाळलेलं